नमस्कार मित्रांनो, सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या सुवर्णदुर्ग मालिकेच्या एका नवीन भागात मी सर्व इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांचे स्वागत करतो। मागील भागांमधून आपण सुवर्णदुर्ग किल्ल्याचे स्थळ दर्शन केले। आता या भागापासून आपण सुवर्णदुर्ग या जलदुर्गाचे संरक्षक उपदुर्ग असणारे सागर किनाऱ्यावरील आणि हरणे गावातील इतर 3 उपदुर्ग पाहणार आहोत। आज जरी आपण या किल्ल्यांना मुख्य जलदुर्गाचे संरक्षक दुर्ग म्हणत असलो तरी यापैकी 2 किल्ल्यांची निर्मिती सुवर्णदुर्गावर हमला करण्यासाठी झाली होती। त्यामुळे या भागात आपण दुर्ग भ्रमंती करताना जाणून घेणार आहोत या किल्ल्यांच्या निर्मितीची कथा। चला तर मग आजच्या भागाची सुरुवात करूया आणि स्थळ दर्शन करूया किल्ले कनकदुर्गाचे। कनकदुर्ग शिरण्यासाठी या किल्ल्याची भौगोलिक रचना गुगल मॅपच्या साहाय्याने पाहिली असता जाणवून येते की कनकदुर्ग देखील बेटावरील किल्ला होता, जो अलिबागच्या कुलाबा किल्ल्याप्रमाणे भरतीच्या वेळेला जलदुर्ग आणि ओहोटीच्या वेळेला किनारी भुईकोट बनत असे। पण फत्तेगड किल्ल्यापासून कनकदुर्गापर्यंत दगडी बंधारा घालून कनकदुर्गाशी कायमचा जमिनीचा संपर्क जोडण्यात आलेला पाहायला मिळतो। कनकदुर्ग किल्ला हा समुद्र किनाऱ्याजवळ असणाऱ्या प्रचंड कातळाच्या एकसंध खडकावर बांधून काढला आहे। सुवर्णदुर्ग किंवा कनकदुर्ग या किल्ल्याभोवतीचा कातळ हा समुद्रालगत सपाट पण काही ठिकाणी एकदम उंच दिसतो। कोणीतरी मुद्दाम तासून छिन्नी हातोड्याने जवळपास 90 अंशात काटकोण्यात फोडल्यासारखा वाटतो। ही रचना मानवनिर्मित आहे की नैसर्गिक हा मात्र संशोधनाचा विषय आहे। कनकदुर्ग किल्ला हरणे बंदराजवळ असून फत्तेगड व कनकदुर्गा दरम्यान असणाऱ्या बंधाऱ्यामुळे हरणे बंदराला देखील संरक्षण प्राप्त झालेले आहे। याच बंधाऱ्याजवळून असणाऱ्या उजव्या हाताला दिसणाऱ्या भला भक्कम बुर्जाला वळसा घालून आपल्याला कनकदुर्गात जाता येईल। अवघ्या काही पायऱ्या चढल्यावरच आपण या किल्ल्याच्या अंतर्गत भागात पोहोचतो। आपल्याला समोर अरबी समुद्रात अतिशय बलाढ्य अशा सुवर्णदुर्गाचे नयनरम्य दृश्य येथून पाहायला मिळते। बुर्जाला डावे वळण घेऊन सिमेंटच्या पायऱ्या आपल्याला कनकदुर्ग किल्ल्याच्या अंतर्गत भागात घेऊन जातात। सध्या हा किल्ला वापरात नसल्याने स्थानिक कोळी बांधव येथे मासळी सुकवण्यासाठी या किल्ल्याच्या अंतर्गत जागेचा वापर करतात। सिमेंटच्या पायऱ्या आपल्याला शेवटी एका अतिशय सुंदर अशा भगव्या ध्वजापाशी घेऊन येतात आणि किल्ल्याच्या हा पठारी भाग आपल्याला तिन्ही बाजूने समुद्र दर्शन करवतो। याच्या डाव्या बाजूला हरणे बंदर असून उजव्या बाजूला अतिशय विशाल असा अरबी सागराचे दर्शन आपण येथून करू शकतो। कनकदुर्ग किल्ला नक्की कोणी बांधला याबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आहे, पण कनकदुर्ग व फत्तेगड श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नव्हते याबाबत मात्र सर्वच इतिहास तज्ञांचे एकमत आहे। छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी महाराज यांच्या नंतर औरंगजेबाचे आक्रमण स्वराज्यावर जेव्हा झाले त्यांच्या मदतीने जंजिरेकर सिद्धी कोकणात बलवान झाला। त्याने सुवर्णदुर्गावर बऱ्याच वेळेला आक्रमण केली, पण तो जलदुर्ग मात्र जिंकू शकला नाही। पण किनाऱ्यावर मात्र त्यांचा ताबा कायम राहिला। याचमुळे इसवी सन 1700च्या सुमारास सिद्दी खैरियत खानाने सुवर्णदुर्गाजवळ वचक ठेवायला म्हणून किनाऱ्यावर कनकदुर्ग व फत्तेदुर्गाची निर्मिती केली असे बहुसंख्य इतिहासकार मानतात। पुढे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज प्रथम यांच्या काळात सरखेल कान्होजी आंग्रे यांनी कनकदुर्ग व फत्तेगड जिंकून सिद्धीची सत्ता या भागातून कायमची हटवली। 3 जानेवारी 1715 साली बाळाजी विश्वनाथ पेशवे, कान्होजी आंग्रे आणि सिद्धी यांच्यामध्ये झालेल्या तहानुसार कदाचित हे किल्ले मराठ्यांना मिळाले असावे। तेचपासून 1755-56 पर्यंत सुवर्णदुर्ग सोबतच कनकदुर्ग, फत्तेगड आणि गोवाकोट आंग्रे जहागिरीत होते। कनकदुर्ग किल्ल्याच्या इतिहासाचे अशा रीतीने स्मरण करता करता आता आपण कनकदुर्ग किल्ल्याच्या सर्वात दक्षिणेला असलेल्या ह्या वास्तूपाशी येऊन पोहोचलो आहोत। ही वास्तू म्हणजे हरणे बंदराचे इंग्रजकालीन दीपगृह आहे। हे दीपगृह जरी इंग्रजकालीन असले तरी आजही कार्यरत आहे, कारण नौकायन, बंदरे आणि दीपगृह विभागाच्या नोंदीनुसार 2018 साली या दीपगृहावर
एक लाल रंगाचा LED फ्लॅशिंग लाईट लावण्यात आलेला आहे. ह्या दीपगृहामध्ये सध्या प्रवेश करता येत नाही. येथून पाठी परत येताना आपल्याला पश्चिम समुद्रावरून सुवर्णदुर्ग किल्ल्याचे अतिशय विलोभनीय दृश्य पाहता येते. त्याचप्रमाणे कनकदुर्गाच्या किनाऱ्याजवळ गेल्यावर आपल्याला येथे असलेल्या टाक्यांची रचना देखील पाहता येते. अशा रीतीने कनकदुर्ग किल्ल्यावर अस्तित्वात असलेल्या एकमात्र वास्तूचे आपल्याला केवळ बाहेरूनच दर्शन करता येते. आज घडीला कनकदुर्ग किल्ल्यावर दीपगृहाखेरीज कुठलेही ऐतिहासिक अवशेष अस्तित्वात नाही. याच्या पुढे आपण कनकदुर्ग किल्ल्यावर केवळ टाक्यांची संरचना पाहू शकतो. पण तत्पूर्वी आता परत एकदा इतिहासाचा आढावा घेऊया. पुढे 1756 पासून ते 1818 पर्यंत हे किल्ले पेशव्यांच्या नियंत्रणात होते. पण ह्याच्या लिखित नोंदी मात्र अतिशय कमी आढळतात. 1810 साली दुसऱ्या बाजीरावाच्या काळातील मराठा राज्यातील किल्ल्यांच्या गणतीच्या कागदामध्ये सुवर्णदुर्ग तालुक्यातील किल्ल्यांच्या यादीत कनकदुर्गाचे नाव मिळते. पण फत्तेगड मात्र दिसत नाही. दुसरे बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीतील रोजनिशीतील निवडक उतारे या पुस्तकातून मराठेशाहीच्या शेवटच्या कालखंडातील कनकदुर्गाच्या कारखानिसाची नोंद सापडते. 1804-1805 सालामध्ये धोंडो वासुदेव हे कनकदुर्गाचे कारखानीस होते हे या नोंदीवरून समजून येते. इसवी सन 1818च्या नोव्हेंबर महिन्यात इंग्रजी फौजेच्या 9व्या रेजिमेंटचे कॅप्टन विल्यम मॉरिसन यांच्या हुकमाने इंग्रज तोफखाना व मरीन बटालियनची 50 शिपाई व 30 खलाशी यांची तुकडी हरणेवर आक्रमण करण्यासाठी पाठवण्यात आली. ह्या फौजेने कनकदुर्गावरच प्रथम हमला केला होता. अवघ्या एका दिवसात तुफानी गोळीबार करत कनकदुर्ग ह्या तुकडीने ताब्यात घेतला. किल्ल्यातील मराठ्यांनी चांगलाच प्रतिकार केला, पण अखेरीस त्यांना माघार यावी लागली. त्याच दिवशी गोवेकोट आणि सुवर्णदुर्गातील मराठा तुकड्यांनी न लढता रात्रीच्या अंधारात किल्ले सोडून पलायन केले व डिसेंबर 1818 मध्ये संपूर्ण सुवर्णदुर्ग तालुका इंग्रजी साम्राज्याच्या अंमलाखाली आला. असा इतिहास आपल्याला रत्नागिरी जिल्हा गॅझेटियर मध्ये नोंदलेला सापडतो. सुवर्णदुर्गाच्या जवळच्या किनारी दुर्गाच्या त्रिकुटापैकी फतेदुर्ग किल्ला मात्र फारच दुर्दैवी आहे. कारण ह्याची कुठली म्हणजे अगदी कुठलीही माहिती कुठल्याच कागदपत्रात मिळत नाही. सध्या या किल्ल्याचे अवशेष संपूर्णपणे नामशेष झाले असावे. कारण हा किल्ला ज्या 135 मीटर लांब व 85 मीटर रुंद खडकावर वसला आहे त्यावर सध्या अतिशय दाटीवाटीने कोळी बांधवांची घरे आहेत. त्यामुळे त्या घरांच्या खाली काही अवशेष अस्तित्वात आहेत की नाही हे तपासून बघणे फारच कठीण आहे. 1755 सालच्या पेशवे आंग्रे युद्धात फत्तेगडाचा उल्लेख येतो, पण त्यानंतर मात्र कुठेही काहीही माहिती मिळत नाही. पण याही टेकडीच्या खडकाची तासल्यासारखी वैशिष्ट्यपूर्ण रचना आपल्याला कनकदुर्गावरून व समुद्राच्या बाजूने दिसून येते. तर मित्रांनो, अशा रीतीने फत्तेगड दुर्दैवाने पाहता येत नाही, पण कनकदुर्गाची भ्रमंती मात्र पूर्ण करता येते. कनकदुर्गाच्या किनाऱ्याच्या बाजूने आपण पाहणी केल्यास आपल्याला सुवर्णदुर्ग प्रमाणेच नैसर्गिक रचना असलेला, खाली सपाट असलेला आणि नंतर तासून काढण्यात आलेला खडक पाहायला मिळतो. येथून किनाऱ्यालगत वाटचाल करत पुढे गेले असता आपल्याला खडकात कोरलेल्या पाणी साठवण्याच्या टाक्यांची रचना पाहायला मिळते. दक्षिणेच्या दिशेला दीपगृह असून उत्तरेच्या दिशेला बंधाऱ्याच्या दिशेने वाटचाल केल्यास आपल्याला येथवर पोहोचता येते. ही खडकात कोरून काढलेली जलव्यवस्थेची अतिशय सुंदर उदाहरणं असलेली सुमारे 8 टाकी आहेत. पण भारतीय लोकांच्या इतिहासाविषयी असलेल्या अक्षम्य अशा गैरवर्तनाची देखील ही टाकी एक उदाहरण आहे. कारण येथे लोकांच्या दुर्लक्षामुळे आणि अनास्थेमुळे प्रचंड कचरा साठलेला आहे आणि यातले पाणी आता पिण्यायोग्य राहिलेले नाही. सगळे पाणी शेवाळलेले किंवा गढूळ असे पाहायला मिळते. अशा रीतीने आपल्याला कनकदुर्गावर हे टाकी पश्चिम समुद्राच्या अगदी लगत पाहायला मिळतात.
अशा रीतीने कनकदुर्गावरील दीपगृह आणि खडकातील पाण्याच्या टाक्यांची रचना पाहून झाली की कनकदुर्गाची दुर्ग भ्रमंती समाप्त होते. येथून परत उत्तरेच्या दिशेने सिमेंटच्या पाऊलवाटेने परत येताना आपल्याला येथे कोळी बांधवाने सुकत घातलेली मासळी पाहायला मिळते. त्याचबरोबर आपण उजव्या बाजूला नजर टाकताच आपल्याला हर्णे बंदराचा नजारा देखील सुंदर रीतीने येथून पाहायला मिळतो. आणि परत येताना आपल्याला समोर फतेगड दिसत राहतो. तर आपल्या डाव्या बाजूला पश्चिम समुद्रामध्ये असलेला सुवर्णदुर्ग किल्ला देखील अतिशय सुंदर रीतीने येथून पाहायला मिळतो. येथे कल्पकतेने लावलेल्या भगव्या ध्वजाच्या पार्श्वभूमीवर सुवर्णदुर्ग किल्ला मराठ्यांच्या साम्राज्याच्या गतकाळाच्या इतिहासाची अतिशय सुंदर आठवण आपल्याला येथून करून देतो. हा अतिशय सुंदर स्पॉट आहे जेथून आपल्याला फतेगड, सुवर्णदुर्ग आणि हर्णे बंदर एकत्रितरित्या अतिशय छानपणे पाहता येते. तर मित्रांनो, कनकदुर्ग किल्ल्याचा हा माहितीपट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला आपल्या प्रतिक्रियांद्वारे नक्की कळवा. ही दुर्मिळ ऐतिहासिक माहिती आपल्याला आवडली असल्यास महाराष्ट्रातील व मराठ्यांच्या साम्राज्यातील असेच अधिकाधिक किल्ल्यांच्या माहितीसाठी आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. ही माहिती आपल्या परिवाराला, मित्रांना नक्की शेअर करा. पुढील भागात सुवर्णदुर्गाच्या परिसरातील पुढच्या ऐतिहासिक खाणाखुणांची माहिती घेऊन लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत सह्याद्री नेचर ट्रेल्सचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.